स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले। मुंबई पालिका वगळता इतर सर्व महापालिकांची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश। प्रभाग रचना करताना 4 पालिका सदस्य हवे अशी तरतूद। आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यात आहे। महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकीत जीवाचं रान करा। अजित पवारांचं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आदेश। एकट्यानं निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं हे ठरवू। पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान। जिल्ह्यामधील नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार असल्याचंही स्पष्टीकरण। शक्य तिथे युती करू, नाहीतर एकटे लढू। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बोलताना प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणाने केलं। प्रमुख सहकाऱ्यांसोबत जयंत पाटलांशी संवाद साधणार। निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाचा विचार करू। शरद पवारांचं स्पष्टीकरण। कोण कोणासोबत जाईल माहिती नाही, पण मुंबईतली परिस्थिती मी जाणतो। मुंबई महापालिका महायुतीला मिळणार आणि महापौर महायुतीचाच होणार। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा दावा। शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन। शरद पवारांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाची माहिती घेतली। पवारांनी बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस केली। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा बच्चू कडूंशी फोनवरून संवाद। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बावनकुळेंनी कडूंशी संवाद साधला। बच्चू कडूंचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन। मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे आज बच्चू कडूंची भेट घेणार। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन। आजच कडूंच्या आंदोलनाचा 4था दिवस। उद्धव ठाकरेंचे विश्वासू सुनील खराटे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। बावनकुळे, खराटे आणि आमदार रवी राणांचा एकत्रित फोटो व्हायरल। खराटेंनी रवी राणांविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती। इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये ठाकरेंच्या सेनेला आणि काँग्रेसला खिंडार। काँग्रेसचे भास्कर गुंजाळ आणि सभापती गोपाळ लहांगे यांचा भाजपात प्रवेश। 130 पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। चिपळूणमधील शिवसैनिक विनोद झगडेंचा ठाकरेंच्या सेनेला रामराम। शेकडो कार्यकर्त्यांसह विनोद झगडेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। विनोद झगडे ठाकरेंच्या सेनेचे चिपळूण तालुक्याचे प्रमुख होते। अमरावतीचे माजी आमदार ज्ञानेश्वर ढोणे पाटलांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। राज्यात पुढील 2 दिवसांनंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता। नैऋत्य मोसमी वारे मागील 12 दिवसांपासून एकाच जागेवर। विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज। नाशिकमधील धरणांमध्ये 25% जलसाठा शिल्लक। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 44% जलसाठा। विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय। मोसमी पावसाची प्रतीक्षा। वातावरणात प्रचंड उकाडा, उन्हामुळे नागरिक त्रस्त। 15 जून नंतरच पाऊस कोसळणार, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोसमी पावसाबाबत चर्चा। कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पावसाबद्दल दिली माहिती। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 39 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध। 7 तलावांमध्ये सध्या 1,50,728 दशलक्ष लिटर पाणीसाठा। जूनच्या मध्यापासून चांगल्या पावसाचा अंदाज असल्यानं बीएमसीकडून पाणी कपात नाही। पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद। तसंच दररोज होणाऱ्या 80 तुळशी पूजाही तात्पुरत्या स्वरूपात बंद। आषाढी यात्रेत त्वरित दर्शन व्हावं यासाठी पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय। महाराष्ट्रात नव्या 89 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबई सर्वाधिक 32, पुण्यात 23 तर ठाण्यात 3 रुग्णांची भर। राज्यात सध्या 615 सक्रिय रुग्ण। पुण्यात महिला विशेष बस सेवांमध्ये वाढ। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीएमपी प्रशासनाचा निर्णय। पिंपरी चिंचवड महापालिका 550 कोटींचं कर्ज घेणार। मोशी येथील रुग्णालय आणि पुणे मुंबई महामार्गावरील सेवा रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी कर्ज घेतलं जाणार। विठुरायाच्या वारीचं राज्यातील नियोजन आज पंढरपुरात ठरणार। एसटी महामंडळाकडून तयारी सुरू। 11 जूनला म्हणजेच आज एसटीच्या शीर्षस्थ अधिकारी पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक। धुळ्यातील नरडाणा एमआयडीसीमध्ये बनावट कागदपत्र तयार करून शासकीय योजनांचा लाभ। 9 कोटी 90 लाख रुपयांचं कर्ज घेत फसवणूक। 31 जणांविरोधात गुन्हा दाखल। पोलिसांकडून गुन्हा दाखल। मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार। न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार। आयटीआयच्या 53 संस्था आदर्श होणार। जागतिक बँकेकडून आयटीआयला 1325 कोटी रुपये निधी मिळणार। आदर्श आयटीआय म्हणून विकसित करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला। यूपीएससीच्या नागरी पूर्व परीक्षा 2026 साठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार। यूपीएससीच्या परीक्षेसाठी उमेदवारांना 26 जूनपर्यंत अर्ज करता येणार।
राज्यात लागू झालेल्या नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार एसटीच्या आणखी 196 स्थानकांवर चार्जिंगची सुविधा, 118व्या स्थानकांवरील चार्जिंग सुविधा सुरू करण्याचं काम प्रगतीपथावर. घनकचरा व्यवस्थापन विभागातील कायमस्वरूपी गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई, कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्यासाठी पालिकेकडून कठोर प्रशासन, कामगारांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. पुणे पालिकेच्या महिला विशेष बस सेवांमध्ये वाढ, कात्रज, हडपसर, स्वारगेट, भेकराईनगरसह 19 मार्गावर महिला प्रवाशांसाठी विशेष पीएमपी धावणार. कल्याणमध्ये 2 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, काँक्रीटच्या रस्त्याखालील जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठा बंद, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचं काम सुरू, अघोषित पाणीबाणीमुळे कल्याणचे नागरिक त्रस्त. पुण्यात महिला विशेष बस सेवांमध्ये वाढ, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीएमपी प्रशासनाचा निर्णय. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार, सुनील लोखंडे असं फरार आरोपीचं नाव. जिल्हा रुग्णालयात 6 दिवसांपासून उपचारासाठी दाखल. वाऱ्यामुळे लाखनी तालुक्यात काही घरांची छपरं उडाली. काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान. यवतमाळच्या 100 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित. वादळी वाऱ्यामुळे यवतमाळ, आर्णी, दिग्रस तालुक्याला फटका. काल सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस. चंद्रपुरात सलग 3ऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसलाय. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. भूम मिरज एसटी बसमधून पाणी गळतीच्या त्रासामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल. पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या धाराशिव जिल्ह्यातच एसटी बसची दयनीय स्थिती. नंदुरबारमध्ये जनावरांना साथीच्या आजारांपासून वाचवण्यासाठी लसीकरण मोहीम. लसीकरणामुळे पावसाळ्यात होणारे आजार कमी होणार. फऱ्या आणि घटसर्पाची लस द्यायला सुरुवात. धुळे शहरात अतिसाराची साथ. अतिसाराच्या त्रासामुळे एका 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू. गेल्या आठवड्यात शहरात एकूण 90 अतिसाराचे रुग्ण आढळले. आरोग्य यंत्रणांचं मात्र दुर्लक्ष. मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची तोडक कारवाई. दचकुल पाडामध्ये आरक्षित जागेवरील अनधिकृत शाळेवर कारवाई. अनधिकृत गाळ्यांवरही तोडक कारवाई. धुळ्याच्या शिंदखेड्यात बनावट कागदपत्र दाखवून शासकीय योजनांचा लाभ घेऊन तब्बल 9 कोटी 90 लाखांची फसवणूक. नरडाणा एमआयडीसीत अस्तित्वात नसलेल्या कारखान्याच्या नावावर मिळवला लाभ. कोर्टाच्या आदेशानंतर 31 जणांवर गुन्हा दाखल. धुळ्यातील एसबीआय बँकेत झालेल्या प्रकारात ठाकरे गटाचे कार्यकर्ते दोषी नाहीत, उलट एसबीआय अधिकाऱ्यालाच अटक करा. ठाकरे गटाकडून धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बीडमध्ये एसीबीनं कारवाई केलेल्या 52 लाचखोर अधिकाऱ्यांचे प्रस्ताव अद्यापही प्रलंबित. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही लाचखोरांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित. बीड जिल्ह्यात सर्वाधिक लाचखोरांचे प्रस्ताव. जळगावात 152 वर्षांची परंपरा असलेल्या संत मुक्ताबाई राम पालखीचं जैन हिल्स येथे स्वागत. जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक जैन यांनी सपत्नीक पालखीचं स्वागत केलं. धुळ्यातील एकविरा देवी मंदिरात पौर्णिमेनिमित्त 351 किलो आंब्याची आरास तर 111 किलो पुरणपोळ्यांचा नैवेद्य. देवीच्या गाभाऱ्यात आंब्याची आरास. एकविरा देवी मंदिरात भाविकांची गर्दी. बीडच्या वरवटीमधील श्री शिवानंद बालकाश्रमाची तोडफोड करून झाडांची नासधूस. लॅपटॉप, डिजिटल पॅनलसह ब्लूटूथ किटचीही चोरी. लाखोच्या साहित्याचं नुकसान.